माझं बाळ. नमस्कार, मी प्रेमा तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या YouTube चॅनलवरती खूप 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 मनापासून स्वागत करते. तर आजचा ब्लॉग सुरू करण्यापूर्वी मला तुम्हा सर्वांना थँक्स म्हणायचं आहे, खूप सारे आभार मानायचे आहेत की माझे आता 100 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत आणि हे सर्व तुमच्या सपोर्टमुळे झालेलं आहे. तर आतापर्यंत ज्यांनी मला सपोर्ट केलेला आहे, खूप खूप मनापासून प्रेम केलेलं आहे, त्यांचे खूप खूप मनापासून आभार मानते. तर असंच माझ्यावर भरभरून प्रेम करत राहा, माझे व्हिडिओज बघत राहा आणि मला सपोर्ट करत राहा. तर माझे व्हिडिओ जर आवडले तुम्हाला तर त्याला लाईक आणि शेअर करत राहा आणि आपल्या जवळच्या लोकांना नक्कीच व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब करायला सांगा. आता हे फक्त आपले 100 सबस्क्रायबरच आहेत, म्हणजे 100 नाहीयेत, 100च्या वरती गेलेला आहे आकडा. तर आता हे खूप कमी आहेत, पण आता ही युट्यूब जर्नी आता कुठे सुरू झालेली आहे. अजूनही आपल्याला खूप मोठा लांबचा पल्ला गाठायचा आहे, तर तिथपर्यंत नक्कीच आपण जाऊ. तर त्यासाठी मला फक्त तुमच्या सपोर्टची गरज आहे, त्याशिवाय मलाही शक्य होणार नाही. आणि तुम्ही जर मला प्रोत्साहन देत राहिलात तर मी अजूनही असेच छान छान आणि नवनवीन व्हिडिओज अपलोड करत राहीन. तर माझ्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या रेसिपीज तर बघायला मिळतीलच, गमती जमती, शर्विलच्या गमती जमती बघायला भेटतील आणि बरंच काही माझे छंद किंवा अजून काही गोष्टी मला इन्क्लूड करता आल्या तर मी नक्कीच त्याचा प्रयत्न करेन. आजही मी अशीच तुमच्यासाठी छानशी अशी रेसिपी शेअर करणार आहे, ते म्हणजे आईस्क्रीम बनवणार आहे. कारण खूप दिवस झाले, आता पुन्हा ऑलमोस्ट संपत आला, मे महिना सुरू झालेला आहे. तर एवढे महिने झाले पण मला आईस्क्रीम करता आलं नाही घरी, काही कारणांमुळे की ते बनवताच आलं नाही, शक्य नाही झालं. पण आता मला थोडासा वेळ होता तर म्हटलं चला आईस्क्रीम बनवूया. तर अगदी घरातल्या घरात आणि कमी साहित्यात तयार होतं आणि एक गोष्ट फक्त मला बाहेरून आणावी लागली, ती मी तुमच्यासोबत शेअर करते. मला काय बाहेरून आणावं लागलं ते, तर ती एक गोष्ट वगळता बाकी सगळ्या गोष्टी माझ्याकडे घरी अवेलेबल होत्या. सो आपण त्याच्यातूनच छान असं आईस्क्रीम बनवणार आहे. तर चला आपण आता त्याची रेसिपी बघूया. तर आता मी आईस्क्रीम बनवायला घेतलेलं आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला खूप कमी साहित्य लागणार आहे, म्हणजे फक्त ड्रायफ्रूट आणि एक फ्रेश क्रीम लागेल. तर डीमार्ट मधून मला ही अशी फ्रेश क्रीम भेटली, तुम्ही कोणतंही वापरू शकता फ्रेश क्रीम. तर हे जी आहे ती 250 मिलीची आहे. तर ते डीमार्ट मधून घेऊन आले, बाकी सर्व घरच्या घरी अवेलेबल होतं. इथे मी साधारण 8 ते 10 बदाम घेतलेत, 8 ते 10 काजू आणि पिस्ता घेतलेत 8 ते 10 आणि 2 वेलची घेतलेत, त्या आपल्याला सोलून घ्यायच्या आहेत. आणि मिक्सर मध्ये आपल्याला 1 ते 2 चमचा साधारण साखर घ्यायची, अर्धी वाटी किंवा त्यापेक्षा थोडीशी कमी घेतली तरी चालेल. आणि त्याच्यामध्ये हे ड्रायफ्रूट व्यवस्थित बारीक करून घ्यायचे, म्हणजे एकदम बारीक त्याची पावडर बनवून घ्यायची. तर आता मी ते बनवून घेते आधी. हे जे आपण ड्रायफ्रूटचं मिश्रण बनवलेलं आहे ते थोडं थोडं टाकून त्याला बीट करायचं आहे. तर त्याच्यासाठी मी ते हा जो आहे तो हँड ब्लेंडर आहे त्याचा मी यूज करणार आहे तुम्ही घरात. तर तुम्ही याच्याऐवजी जे आपण केकसाठी जे वापरतो ना तोही वापरू शकता ब्लेंडर. एकदम चांगल्या प्रकारे बीट करून घ्यायचं, म्हणजे जी क्रीम असते ती एकदम अशी फ्लफी होईल. तिला ना खूप थंड असावी लागते क्रीम, त्याशिवाय त्यांना बीट होत नाही फास्टमध्ये. आता थोडंसं गरमी जास्त आहे ना, तर हे थोडंसं क्रीम होत नाहीये. मी आता बर्फाचं पाणी घेतलेलं, बर्फच आहे आणि थोडंसं फास्ट होईल. झोपे तू उठता माझं बाळ. का उठलास तू?
याचा बेस तयार आहे आणि वरती बघा मी असे थोडेसे केशरचे काड्या पण टाकलेत, थोडंसं डेकोरेशन म्हणून. पिस्ता पण आहे माझ्याकडे, पण आता शर्विल मला तेही कट करू देत नाहीये, सो म्हणलं राहू दे, असं काही गरज नाही एवढी, ऑप्शनल आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही नक्की टाका. तर आता मी ते काही कट करत नाही बसत आहे. आता हे मी छोट्या भांड्यातच मिश्रण तयार करून ठेवते आणि उद्या बघूया कसं लागतं ते. डायरेक्ट ठेवू नाही शकत आपण. जर हे डायरेक्ट ठेवलं ना तर असं होणार की जे बर्फाचं पाणी असतं तर त्याच्यामध्ये पडलं की त्याचे क्रिस्टल्स होतात तयार, तर ते याच्यावरती जमू शकतात आणि आईस्क्रीम आहे ते एकदम सॉफ्ट असं नाही तयार होणार. तर मी काय करणार आहे आता, तर हे पूर्ण पॅक करणार आहे. तर ते कसं मी तुम्हाला दाखवते. तर याला पॅक करण्यासाठी माझ्याकडे दुसरं काही नाहीये, तर मी काय करते, ही दुधाची पिशवी माझ्याकडे अवेलेबल आहे. सो म्हणलं तर मी असा विचार केला की नवीन काहीतरी आपण कागद घेऊन तो कट करण्यापेक्षा दुधाची पिशवी स्वच्छच असते. दूध आत्ताच आणून मी त्यातलं दूध गरम केलेलं आहे, तर हे स्वच्छच आहे. तर मी हे सिम्पली असं कट करून घेते त्याच्या आकारात आणि ते त्याच्यावरती ठेवून त्याला रबरने पॅक करते, जेणेकरून काय होईल की जे बर्फाचं पाणी असेल, बर्फ असेल, तर तो या आईस्क्रीम मध्ये नाही जाणार. त्याच्यामुळे जे आपलं आईस्क्रीम आहे ते सॉफ्ट तयार होईल आणि त्याच्यावरती बर्फाचे क्रिस्टल्स जमा नाही होणार. मी असं कट करून घेतलेलं आहे आणि ते आता इथे असं अशा पद्धतीनं पॅक करते आणि याला रबर बांधते, म्हणजे ते एकदम व्यवस्थित पॅक होऊन जाईल. हे बघा अशा पद्धतीने मी रबर लावलाय आणि पूर्ण पॅक झाले. कुठेही इथून क्रिस्टल्स म्हणजे बर्फाचं पाणी वगैरे इथून आता जाणार नाही, तर व्यवस्थित हे आपलं आईस्क्रीम सेट होईल, त्यासाठी मी हे केलेलं आहे. आता हे असंच मी फ्रीझर मध्ये ठेवून देते. तर मी काल रात्री आईस्क्रीम सेट करायला ठेवलेलं होतं आणि आता आज बघूया ते कसं बनलेलं आहे. तर मी शोधलेलं चेक करायला टेस्ट करून बघूया आपण. आपल्या हाताची संख्या हे संताजींना मान्य नव्हतं.
जो तुम्ही व्हिडिओ पाहिलात तर मी काही कारणानिमित्त बाहेर गेलेले होते आणि आज शिवजयंती आहे, त्याच्यामुळे इथे माझ्या आसपासच्या परिसरात बऱ्याच ठिकाणी शिवाजी महाराजांचे पुतळे ठेवून असे डेकोरेशन करतात आणि काही ठिकाणी मिरवणूकही काढतात. तर मला दरवर्षी हे बघण्याची इच्छा असते. यावर्षीही होती, पण मला ते शक्य होत नाही आणि यावर्षीही झालं नाही, कारण आत्ता स्वप्नील आहेत, त्यांचं वर्किंग आवर्स होते, त्याच्यामुळे तेही बाहेर येऊ शकत नव्हते. पण फॉर्च्युनेटली सुदैवानं मला कामानिमित्त बाहेर जाता आलं, त्याच्यामुळे मी हे शूट करू शकले. आणि असं झालं की मला फारसं शूट करता आलं नाही. त्याचं कारण की जे रस्ते होते त्यातले एक बाजू होती ती पूर्णपणे मिरवणुकीसाठी जागा दिलेली होती, त्याच्यामुळे असं झालं की एका बाजूला दोन्ही बाजूची वाहनांची ये जा चालू होती. तर खूप जास्त गर्दी होती, तरी मी प्रयत्न केला की एका ठिकाणी थांबवून असं व्यवस्थित शूट करण्याचा. आणि खूप जास्त मला आनंद झालेला, कारण तिथे मी शिवाजी महाराजांची गाणी लागलेली होती, छान गाणी लावलेली होती. तर मी लगेचच व्हिडिओ काढून ते शूट केला, पण फारसं शूट करता आलं नाही, कारण मी एकटीच गाडी ड्राईव्ह करत होते, त्याच्यामुळे मला थांबून ते शूट करावं लागत होतं. आणि ट्रॅफिक जाम झाल्यानंतर मला घरापर्यंत पोहोचण्यासाठी खूप जास्त वेळ लागला असता, त्याच्यामुळे मला ते शक्य नव्हतं. आणि त्याच मिरवणुकीत आपल्या महाराजांचीच गाणी वाजत होती आणि ते ऐकून खूप जास्त आनंद झालेला होता. आणि असं होतं ना की जेव्हा आपण अशी महाराजांची गाणी ऐकतो ना, आपोआपच आपले हात पाय असे नाचायला लागतात, कुठंतरी ते आपलं भगवं रक्त जे असतं ते असं सळसळत उठतं. तर मला खूप जास्त आनंद झालेला की मी पहिल्यांदा असं बघते मिरवणूक, कारण मी इथे म्हणजे राहत असून पण असं होतं की बरोबर त्याच दिवशी शिवजयंतीच्याच दिवशी कार्यक्रम असतात बाहेर, आणि काही ना काही कारणानिमित्त बाहेर जाता येत नाही. आणि आता तर असं होतं की शर्विलच खूप लहान आहे, मागच्या वर्षी तो खूप लहान होता, एवढा लहान होता की मला बाहेर जाता येत नव्हतं. तर मला आईही माझी बोलली की तू बाळाला घरी ठेव आणि तुला बघायचे तर मिरवणूक तू गाडी घेऊन तू स्वतः जा आणि 1 तासभर फिरून ये. पण असं होतं की एवढ्या लहान बाळाला सोडून असं बाहेर जाणं त्यावेळेलाही मला शक्य नव्हतं. आणि आजही असं झालं की मी बाहेर गेले, पण मला जास्त वेळ तिथे बाहेर घालवता आला नाही, पण जेवढा घालवता आला तेवढा खूप छान वेळ घालवला. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि माझा व्हिडिओ आवडला असेल त्याला लाईक आणि शेअर करा. आणि अजूनपर्यंत माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉनला नक्की क्लिक करा, जेणेकरून मी पुन्हा जेव्हा नवनवीन व्हिडिओज अपलोड करेन तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल. धन्यवाद.